नांदेड जिल्ह्यात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर रावणाचे दहन करण्यात आले। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले। यावेळी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकता मित्र मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून नवीन मोंढा मैदानावर विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। रावण दहनाचा कार्यक्रम देखील एकता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो। यावर्षी देखील विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी नांदेडकरांनी नवीन मोंढा मैदानात मोठी गर्दी केली होती। दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका केली। अशोक चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याने मांजरा साखर कारखान्याप्रमाणे उसाला भाव द्यावा। मांजरा परिवाराने 3150 ला भाव दिला आहे, तेव्हा त्यांच्यावर कुरुघोडी करून 3151 रुपये उसाला भाव द्यावा, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले। सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आज रावण दहनाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सारून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्तानं देत असतो। आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण चालणार नाही, तर रावणाच्या प्रवृत्तीची जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे। परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा। अरे असं काही नाही, जनरल मी कोणावर रोख असण्याचा विषय नाही, हा काही नाहीये। आज भूमिका काय असते आपली की आपण दसऱ्यामध्ये रावणाचं दहन का करतो की वाईट प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे, चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे, तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे। म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी विनंती आहे। अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सबऑर्डिनेट कार्यकर्ते ठेवलेत त्यांनी अशा पद्धतीचं, ते कोणी प्रवक्ते नाहीयेत। मी अशोक चव्हाणांनी सांगितलं की मांजरा परिवाराने 3150 भाव दिला, आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करता। जन्मात ते जमलं नाही तुम्हाला, पण आता कुडगोडी करायचं असेल तर 3150 ऐवजी 3151 भाव द्या, त्याचा खुलासा त्याने करावा। कलंबर कोणी चालू केला, कलंबर कोणी बंद केला, ते अशोकरावांना चांगलं माहिती आहे। जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकरावांच्या सोबत होतो, त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी समोरासमोर बोलाल का? तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।